गंगा आहेत आणि आपण त्यांना अनेक वेळा ऐकलेलं आहे. खरोखर आजच्या घटनेला जे आपण ऐकलं पाहिजे ते सतत त्यांच्या मुखातून येत असतं. आज आपल्यासाठी ते पालघरून एवढा लांबचा प्रवास करून आलेले आहेत, कारण त्यांना सुद्धा परमेश्वराचा जो शब्द आहे तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. तर देवाला आपण फादरांबद्दल आभार मानूया, धन्यवाद देऊया, जोरदार ताल्या देऊन फादरांचं स्वागत. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 First of all, आपण कॅन्डिडासाठी एक जोरदार टाळ्या देऊया. कॅन्डिडा अतिशय छान साक्षी दिलेली आहे. पण कॅन्डिडा एकच का काहीतरी मिळेल ना, जॉब मिळेल नाहीतर मुलगा मिळेल. काय पाहिजे सिलेक्ट करा. ओके, येस. हा जॉब मला मुलगा पाहिजे. नाही तिने सांगितलं जॉब मिळाला की मुलगा ऑटोमॅटिकली मिळेल म्हणून पहिला. येस, प्रेज द लॉर्ड. तर मी इथे आल्यावरती मला खरंच माझ्या डोळ्यामधून अश्रू येतात आणि मला आश्चर्यच वाटते. मी माझं टॉक सुरू होण्याअगोदर मी नेहमी सांगतो हे वाक्य, काय अमेझिंग आहे. आजचा हा संपूर्ण कामाचा दिवस, कसलीच सुट्टी नाही, कसलीच सुट्टी नाही, कोणालाच सुट्टी नाही. आणि प्रार्थनेसाठी मला एक खरंच नेहमी आश्चर्य वाटते रे. एक 5 लोक 10 लोक येतात, 20 लोक येतात, पण चर्च भरून ओव्हरफ्लो, लोक बाहेर बसतात, जागा नाही चर्चमध्ये. एवढे लोक आजच्या फुल डे कामाच्या दिवशी इकडे संपूर्ण दिवस तुम्ही येतात. दिस इज अमेझिंग. म्हणून सर्वप्रथम अगदी जोरदार टाळ्या तुमच्याकडे. मी तुम्हाला सांगू, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेशिवाय हे शक्यच नाही. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेशिवाय हे शक्य नाहीच. म्हणून खरंच पवित्र आत्म्याची प्रेरणा आहे. आणि म्हणून मी संपूर्ण टीम जे आहे संपूर्ण टीमचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो की म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला इन्स्ट्रुमेंट म्हणून, साधन म्हणून अशा रीतीने वापरत आहे लोकांना चर्चमध्ये आणण्यासाठी. तर संपूर्ण टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होतील. म्हणून मला वाटते आजचा जो मी विषय घेतलेला आहे तो चुकीचा घेतलेला आहे. मी विषय घेतलेला आहे की जागतिक गोष्टींसाठी झटू नका, तर सार्वकालिक गोष्टींसाठी झटा. जर अख्खा दिवस तुम्ही त्याग करून प्रार्थनेसाठी येत असतील तर तुम्ही ऑलरेडी सार्वकालिक जीवनासाठी जगत आहे. होय की नाही? होय की नाही? मग माझा विषय चुकीचा आहे ते पण नाही. ओके, तर आपण मत्ताईचे शुभवर्तमान अध्याय 6 वचन 19 ते 20 ऐकूया, वाचूया, म्हणजे तुम्हाला विषय कळेल. मग आपण जाऊया पुढे. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. पृथ्वीवर संपत्ती साठवू नका. ओके, पुढे. तेथे कसर व जंग खाऊन नाश करीतात. व्हेरी गुड. आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घर फोडी करीत नाहीत व चोरीही करीत नाहीत. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू, आज जागतिक गोष्टींसाठी, मग ते पैसा असो, संपत्ती असो, नाव असो किंवा पद असो, माणूस भयंकर गोष्टी करतो. कुठल्याही थराला जाऊ शकतो. मी तुम्हाला काही उदाहरणं देणार आहे, मग तुम्हाला कळेल. तुम्हाला सांगतो. तर आपण बघूया, आपण खरोखर जागतिक गोष्टीसाठी झटत राहतो की जे सार्वकालिक गोष्टीच्या टिकून राहते, जिथे चोर फोडे वगैरे काहीच होऊ शकत, काहीच होणार नाही, अशा गोष्टींसाठी आपण झटतो. आपण बघूया का? मला पहिला सांगा, आता जर ह्या क्षणाला आत्ता इथे तुमच्या समोर जर येशू ख्रिस्त आला आणि येशू ख्रिस्ताने तुम्हाला हाक मारली, स्वतः परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त जो 2 वर्षापूर्वी आलेला होता, प्रेज द लॉर्ड, जो येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी आला होता, तो येशू ख्रिस्त पुन्हा आला, इथे उभा राहिला आणि जर तुम्हाला हाक मारली, माझ्या मागे या, किती जण येशू ख्रिस्ताच्या मागे जाणार? चलो बघूया किती जण. एक खोटं बोलायचं नाही अजिबात. मला माहिती आहे
किती जण येशू ख्रिस्ताच्या मागे जाणार आत्ताच्या आत्ता लगेच एका सेकंदामध्ये किती जण? एवढे आतमध्ये हा की अरे पण हात खाली डोके हात खाली. अरे पण तुमचं एज्युकेशन लोन आहे, हाऊस लोन आहे, घर लोन आहे की नाही, घरासाठी कर्ज घेतलंय की नाही, एज्युकेशनसाठी लोन घेतलेलं आहे, घरासाठी कर्ज लोन आहे, त्यानंतर आणखी कसले कार लोन आहे, त्यानंतर आणखी कसलं लोन आहे, इन्शुरन्स आहे, कोणाचं इन्शुरन्स आहे. तर येशू ख्रिस्ताला सांगायला लागेल फक्त 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं, जास्त नाही, 2 मिनिटामध्ये मी जातो आत्ताच्या फक्त माझी इन्शुरन्सची सह्या करतो, माझं बँक लोनचं जे काही लोनचं आहे, हाऊस लोन आहे, कार लोन आहे, एज्युकेशन लोन आहे, घर लोन आहे, ते थोडंसं क्लिअर करतो आणि पटकन येतो. होय की नाही, होय की नाही? हा मुलं आहे, मुलांना थोडंसं जेवण करून येते. प्रिय बंधू भगिनींनो, जगातली सगळ्यात मोठी आपल्या आयुष्यामधली उच्च घटना होत असेल, येशू ख्रिस्त स्वतः बोलत असेल आणि आपण जर सोडून जात नसाल, हे सगळं काही सोडण्याची तयारी नसेल, आपण जर हे अडकलेलो असाल याच्यामध्ये, तर त्यालाच खरी गुलामगिरी म्हणतात. तीच खरी गुलामगिरी की जगातली सगळ्यात मोठी घटना होऊन सुद्धा मी असं काही सोडू शकत नाही लगेच, म्हणजे तीच गुलामगिरी झाली. म्हणजे ह्या लोनमध्ये, त्या लोनमध्ये, त्या कामामध्ये, त्या पैशामध्ये, त्या प्रॉपर्टीमध्ये, याच्यामध्ये आपण इथपर्यंत गुंतलेले आहोत की आपण गुलाम झालेलो आहोत ना. ती खरी जी गुलामगिरी म्हणतो आपण, ती ही गुलामगिरी म्हणतो. मला सांगा तुमच्यापैकी, चला आता तरी काही जण खरं बोलते, ओके, मला सांगा की पैसा आनंद विकत घेऊ शकतो, पैशाने आनंद मिळत नाही असं किती जणांना वाटते? पैशाने आपण आनंद विकत घेऊ शकत नाही असं किती जणांना वाटते? चला, अरे बापरे, नक्की? हा, आता जर मी सांगितलं, मी तुम्हाला माझा नंबर देतो, अकाउंट नंबर, सगळ्यांनी माझ्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करायचे, हा, ते चार्जसाठी जाते. तर पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही असं किती जणांना वाटते? पुन्हा एकदा, हा, तरीही मला जास्त पैसा पाहिजे. आता सांगा, पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही, ओके, तरीही मला जास्त पैसा पाहिजे. आता कधी घरात चला, सगळ्यांना पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही माहित आहे आपल्याला, तरी मला जास्त पैसा पाहिजे, जास्त पैशासाठी ओढ लागणार, जास्त पैशासाठी ओढ लागणार. नो, विन्स्टन चर्चिलचं एक छान उदाहरण सांगितलं, तुम्ही ऐकलं असेल कदाचित. तर विन्स्टन चर्चिल एकदा त्या वेळेला कारमध्ये जात होते, एका रेडिओ स्टेशनवरती टॉक देण्यासाठी. त्यावेळेला ते युकेचे पंतप्रधान होते, हा, युकेचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल. तर ते कारने जात होते एका रेडिओ स्टेशनवरती टॉक देण्यासाठी. ते त्याने कार हायर केली आणि त्या कारमध्ये बसले आणि तिकडे गेले, आणि तर त्यांचे 100 रुपये झाले, समजा 100 रुपये झाले, ओके. तर त्या ड्रायव्हरला माहित नव्हतं की विन्स्टन चर्चिल आहे ना. तर त्याने विन्स्टन चर्चिलने त्याचे 100 रुपये झाले, ते 100 रुपये दिले. आणि मग विन्स्टन चर्चिलने सांगितले, बघ माझे 40 मिनिटाचं इकडे टॉक आहे, तू थांब, 40 मिनिटं थांब, मग आपण जाताना मला तू घेऊन जा, एकत्र घेऊन जा. तर हा माणूस कारवाला सांगतो त्या विन्स्टन चर्चिल आहे, त्याला माहिती नाही हा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आहे. त्याला सांगतो की नाही, मला घरी जाऊन विन्स्टन चर्चिलचं टॉक ऐकायचं आहे म्हणे. त्याला सांगतो विन्स्टन चर्चिलचं टॉक ऐकायचं आहे. तर ते ऐकून विन्स्टन चर्चिल फार आनंदित झाले. अरे वा, माझं टॉक ऐकण्यासाठी हा स्वतःच त्याग करतोय आणि तो चांगला घरी वगैरे पैसे सोडतोय. तर ते ऐकून त्याला खूप बरं वाटलं. तर विन्स्टन चर्चिलने लगेच 100 रुपयाच्या ऐवजी 500 रुपये दिले. 500 रुपये दिले त्याला कारवाल्याला. 500 रुपये त्या कारवाल्याच्या हातामध्ये जसे पडले, तो कारवाला सांगतो, सर तुम्ही जा आतमध्ये, मी 40 मिनिटं नाही 1 तास थांबतो. तो विन्स्टन चर्चिल आणि तो गेला खड्ड्यामध्ये, त्याला काय करायचं. पैसे हातामध्ये पडल्याबरोबर माणसाचं चरित्र बदलतं, माणसाची तत्व बदलतात, माणसाची प्रिन्सिपल बदलतात. कुठून काय होते, कुठून गोष्टी फिरवल्या जातात, कुठून कागदपत्र फिरवली जातात, कुठे काय केलं जातं, रात्रीच्या रात्रीमध्ये माणसाचा संपूर्ण स्वभाव फिरतो पैशामुळे. मी मागे तुम्हाला कदाचित उदाहरण सांगितलं असेल, मी खूप वेळेला उदाहरण सांगतो.
जितेंद्र सिंग शेट्टी म्हणून, जितेंद्र सिंग शेट्टी, त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. जितेंद्र सिंग शेट्टी फार सुंदर उदाहरण आहे, सगळ्यांनी ऐका. तर जितेंद्र सिंग शेट्टी त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. पद्मश्री अवॉर्ड त्यांना का मिळाला? त्यांनी कोरोना काळामध्ये 5,000 व्यक्तींना त्यांच्या धर्माप्रमाणे अंतिम संस्कार दिला. अगदी रस्त्यावरती पडलेले मुर्दे, गटारामध्ये पडलेले मुर्दे, घरी पडलेले किंवा कुठे स्ट्रीटवरती पडलेले मुर्दे त्यांनी उचलले, आणले आणि त्यांच्या धर्माप्रमाणे, मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांना अंतिम संस्कार दिला. जितेंद्र सिंग शेट्टी 5,000 लोकांना त्यांच्या टीमने, म्हणून त्यांना त्याच्यासाठी पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. तर ते युट्यूबवरती जाणे का त्यांची अत्यंत भयानक त्यांचे अनुभव सांगतात, एक एक अनुभव. तर त्या अनुभवामध्ये एक तो अनुभव सांगतात, ते सांगतात की एका घरी म्हणजे कोरोना काळामध्ये आम्हाला फोन आला की एका वडिलांचा मृत्यू झालेला आहे. तर लगेच आम्ही ॲम्ब्युलन्स घेतली आणि त्या घरी आम्ही गेलो वडिलांच्या. तर वडिलांचं मृत शरीर तिकडे पडलेलं आहे. तिघं मुलं त्या वडिलांची मोठी मुलं तिकडे उभी आहे. तिघं मुलं कोणच वडिलांच्या बॉडीला हात लावायला देखील तयार नाही. एक जण निमित्त सांगतो, मला कोरोना आजार आहे, मला ते झालं का, मला हे झालं, कोणच वडिलांच्या बॉडीला हात लावायला तयार नाही. त्याने सांगितलं. मग शेवटी जितेंद्र सिंग शेट्टी यांनी स्वतःची टीम बोलावली, 2-3 माणसं त्यांची बोलावली आणि मग वडिलांचं शरीर कसं ते किट होतं ना, त्यावेळेला प्लास्टिकचं ते किट असायचं, त्या किटमध्ये त्यांनी पॅक केली बॉडी आणि ती उचलल्याने ॲम्ब्युलन्समध्ये ठेवली. जशी बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये ठेवली तसा लहान मुलगा हळूच मागून, ॲम्ब्युलन्सच्या मागून तो हळूच आला आणि जितेंद्र सिंग शेट्टीला सिक्रेटली तिकडे बाजूला सांगतो की मला माझ्या वडिलांचं अंतिम दर्शन घ्यायचं. शेट्टी सांगतात ओके, नो प्रॉब्लेम, शेवटचं दर्शन लगेच तुम्ही चेहरा बघा. तर तो गेला अंतिम दर्शन घेण्यासाठी. त्याने किट उघडलं आणि हळूच, इतर भावांच्या लक्षात येणार नाही, त्यांनी हळूच वडिलांच्या हाताची डायमंड रिंग काढली. म्हणजे हे इतकं भयानक आहे की वडिलांच्या मृत शरीराला हात लावण्यासाठी त्याला कोरोना होतो, पण वडिलांच्या डायमंड रिंगला हात लावण्यासाठी त्याला कोरोना होत नाही. तर त्याने रिंग काढल्याने बाजूला झाला होच. ते शेट्टी सांगतात की आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे की आईचं सोन्याचं मंगळसूत्र काढताना, चैन काढताना किंवा कानाची वगैरे सोन्याचं काढताना मृत, एवढंच नाही, मृतदेहाचे प्रॉपर्टी पेपरवरती थंब घेताना सुद्धा मृतदेहाचे आई वडिलांची देह तिकडे पडलेली आहे आणि मुलं त्यांचे थंब घेत आहेत आपलं कागदपत्रावरती. अशी देखील उदाहरणं त्यांनी भयंकर बघितली. तुम्हाला सांगू, जागतिक गोष्टींसाठी, ओके, इंटरनल गोष्टी म्हणजे त्या गोष्टी, सार्वकालिक गोष्टी सोडा, पण जागतिक गोष्टीसाठी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो. एकदा पैसा बघितला, सोनं बघितलं किंवा प्रॉपर्टी बघितली की माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो हे आपण अनुभवलेलं, आपल्या डोळ्यांनी आपण सगळ्यांनी अनुभवलेलं. माणूस काही करू शकतो, कोणाचा खून करू शकतो, कोणाला ओढू शकतो, ताणू शकतो, भ्रष्टाचार करू शकतो, काही करू शकतो. आज जगामध्ये भयंकर गोष्टी होतात, आपल्याला माहिती आहे. पद मिळवण्यासाठी ते पुढे येणार आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. मागच्या शुभवर्तमानामध्ये उघडून ठेवा, फक्त अध्याय 8 उघडून ठेवा. मागच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 8, 27 ते 10-52 संपूर्ण, 8 ते 10 अध्याय, 8, 27 ते 10-52, 10 संपूर्ण, ह्याला वाटेवरचा अध्याय असं म्हटलं जातं. ऑन द वे सेक्शन, वाटेवरचा अध्याय म्हटलं जातं. अतिशय इंटरेस्टिंग आहे, तुम्ही बघा, व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला सांगतो. वाटेवरचा अध्याय असं त्याला म्हटलं जातं. वाट, तिकडे 6 वेळेला वाटेवरती, येशू ख्रिस्त वाटेवरती आहे, येशू ख्रिस्त वाटेवरती आहे असं आलेलं आहे 6 वेळेला, त्या फक्त 2.5 अध्यायामध्ये. तर येशू ख्रिस्त वाटेवरती आहे. कुठली वाट तुम्हाला वाटते? कुठल्या वाटेवरती आहे येशू ख्रिस्त? कुठे चाललेला आहे येशू ख्रिस्त? कुठली वाट? काल्वारीची. येशू ख्रिस्त येरुशलेमच्या वाटेवर आहे. येशू ख्रिस्त येरुशलेमच्या वाटेवरती चाललेला आहे. आणि येरुशलेमला काय होणार आहे? येरुशलेमला येशू ख्रिस्ताचं काय होणार आहे? येस, येशू ख्रिस्ताच्या अंगावरती थुंकणार आहेत, फटके मारणार आहेत, त्यांना शिपायांच्या स्वाधीन करणार आहेत आणि मग त्यांना क्रुसावरती टाकवणार आहेत, ठार करण्याचं होणार आहे की नाही?
येशू ख्रिस्त यातनांनी तळमळत आहे. हे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो दुःखाने यातनांनी तो आतमध्ये घुटमळत असेल, तळमळत असेल. कारण त्याला त्याच्या डोळ्यासमोर सगळं दिसत होतं काय होणार आहे वाटेवरती, यरूशलेमला काय होणार आहे. भयंकर यातना होत असतील येशू ख्रिस्ताच्या अंतःकरणामध्ये आणि त्या यातनांनी तो घुटमळलेला आहे जणू काय येशू ख्रिस्त. आणि 3 वेळेला अध्याय 8 मध्ये, अध्याय 9 मध्ये आणि अध्याय 10 मध्ये तो आपल्या शिष्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की माझ्या बाबतीत काय होणार आहे माहिती आहे का तुम्हाला. अगदी तळमळीने त्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण शिष्यांचं काय चला बघा आपण बघूया. आपण सर्व शिष्य आहोत, आपण सर्व शिष्य आहोत. जे शिष्य आहेत तिकडे ते आपण सर्व आहोत. तर येशू ख्रिस्त जेव्हा 3 वेळेला सांगतो, अध्याय 8 मध्ये एकदा, अध्याय 9 मध्ये एकदा, अध्याय 10 मध्ये एकदा, तेव्हा शिष्यांचं काय झालं बघा. अध्याय 8:31 मध्ये, अध्याय 8:31 बघा, अध्याय 8:31 मध्ये येशू ख्रिस्त पहिल्या वेळेला सांगतोय की माझ्या बाबतीत काय होणार आहे. आपण वाटेवरती आहोत, यरूशलेमला काय होणार आहे येशू ख्रिस्त सांगतो. अध्याय 8:31 वाचा. तो त्यास असे शिक्षण देऊ लागला की काय सांगत होता ख्रिस्त बघा. मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळ, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे, नाकारले जावे, जीवे मारले जावे, जीवे मारले जावे आणि त्याने 3 दिवसांनंतर पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. नाकारले जावे, जीवे मारले जावे येशू ख्रिस्ताचं सुरू आहे अध्याय 8:31 मध्ये. हा तो वाटेवरती आहे. शिष्यांचं काय चाललेलं आहे हे इंटरेस्टिंग आहे. लगेच 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 8:32 मध्ये म्हणजे एक वचन पण आहे लगेच दुसऱ्या वचनामध्ये 32 काय सांगते. ही गोष्ट तो उघड बोलत होता तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन त्याला दटावू लागला. पेत्राने बाजूला घेऊन त्याला दटावू लागला. काय दटावू लागला. तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व तो पेत्राला दटावून म्हणाला, सैताना माझ्या पुढून चालता हो, कारण तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्याचा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त पहिल्या वेळेला सांगतो की माझ्या बाबत काय होणार आहे, मला हे करणार आहेत, मला नाकारणार आहेत, तोडणार आहेत वगैरे. आणि तिकडे पेत्राचं, ओय साहेब थांब जरा, काय बोलतोय तू, असं का बोलतोय, आम्ही तुझे शिष्य आहोत आणि तुला कोण ठार करणार, तुला मारणार आहोत किंवा आमचं काय होणार. येशू ख्रिस्त त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच की येशू ख्रिस्त हा मसा आहे, हा किंग आहे आणि तो आपल्यासाठी सगळ्यांना हरवणार आहे, छाटून टाकणार आहे, सगळ्यांना वाट लावणार आहे सगळ्यांची. आणि म्हणून त्यांचं काहीतरी वेगळं चाल म्हणून पिठीवर त्याला दटावू लागला म्हणजे त्याला शांत करू लागला. हो थांब, तू असं नको बोलू, अरे तू काय बोलतो, मग आमचं काय होणार, मग आमचं पद, आमची पोस्ट, आम्हाला काय वगैरे जे मिळणार आहे, आम्हाला जो मोठा वाटा मिळेल त्याचं काय होणार आहे. म्हणून तो येशू ख्रिस्ताला दटावू लागला की असं तुझ्या होऊ शकत नाही, हा तू किंग आहे, तू मस्सा आहे. ओके, त्यांना पडलेला आहे. म्हणून येशू ख्रिस्त काय सांगतो त्याला सैताना तू बाजूला हो, तुझं देवाचे शब्द नाही ते माणसं आहे. म्हणजे तू सार्वकालिक जीवनाचा विचार नाही कर, तू जागतिक बाबतीचा विचार करतोय. हे झालं एकदा. सेकंड टाइम बघूया. सेकंड टाइम अध्याय 9 मध्ये येशू ख्रिस्त पुन्हा सांगतो, 3 वेळेला सांगतो. आता दुसऱ्या वेळेला येशू ख्रिस्त सांगतो अध्याय 9 वचन 31 मध्ये. अध्याय 9 वचन 31 काय सांगतो ख्रिस्त. कारण तो आपल्या शिष्यांना शिकवित होता, तो त्यांना असे सांगत होता की हे सेकंड टाइम, मनुष्याचा पुत्र माणसाच्या हाती दिला जाणार आहे, माणसाच्या हाती दिला जाणार आहे, ते त्याला जीवे मारतील, त्याला जीवे मारतील आणि मारला गेल्यानंतर 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याला ठार मारतील वगैरे. लगेच हे झालं 9:31. 9:33 आणि 34 मध्ये काय बघा. 9:33 आणि 34 वाचा. पुढे ते कफरनहूमात आले आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता. येशू ख्रिस्ताने विचारलं की वाटेमध्ये, हा पुन्हा शब्द आला बघा, वाटेवरती तुम्ही कसली चर्चा करत होता. ते गप्प राहिले, कारण सर्वात मोठा कोण याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त काय सांगतो, मला ठार करणार आहेत, मला मारणार आहेत, मला नाकारणार आहेत, मला हे करणार आहेत, मला वगैरे. शिष्यांची कसली चर्चा सुरू आहे, शिष्यांची कसली चर्चा सुरू आहे. कमॉन कमॉन कमॉन, ऐकलं ना तुम्ही, शिष्यांची कसली. शेवटचं वाक्य पुन्हा वाचा, शेवटचं वाक्य पुन्हा वाचा. सर्वात मोठा कोण
याविषयी त्यांची वाटे शिष्यांची कसली चर्चा सुरू आहे का मग सगळ्यांनी? सर्वात मोठा कोण? मला काय मिळणार? ह्या नाही, परमेश्वराचं नाही तिथे चालू, त्यांचं शिष्यांचं सुरू आहे. हे आम्ही जे सगळे 12 जण आहोत ना, त्या 12 जणांपैकी सर्वात मोठा कोण? आणि तू कोण आणि मी कोण? आणि मला तुला काय मिळणार आहे? मला काय मिळणार आहे? मला कुठला पोचका मिळणार आहे? मला काय मिळणार आहे? मग त्यांची ती चर्चा सुरू आहे. बाबा तू मोठा की मी मोठा की तू तो तो अँड्रू पेत्राला सांगत असेल, बाबा तू थांब जरा, येशू ख्रिस्त मला जवळ घेतो. तो सांगत होय थांब, ते मी भोजनाला बसलेलो ना तेव्हा येशू ख्रिस्त, ही त्यांची चर्चा सुरू होती वाटेवरती. मोठा कोण आहे आपल्यामध्ये? येशू ख्रिस्त इथे तळमळतोय, तिथे मोठा कोण? मला काय मिळणार आहे? हे जगामध्ये भयंकर परिस्थिती, जगामध्ये भयंकर. म्हणजे ती प्रॉपर्टी कुणाला मिळणार, तो पैसा कुणाला, याच्यावरून भांडण आणि वाद मी सुरुवातीला सांगितलं आणि कापाकाप्याने काहीही करतात माणसास. म्हणून सर्वात मोठा कोणाला काय मिळणार आहे हे झालं सेकंड टाइम. एवढंच नाही, थर्ड टाइम अजून अध्याय 10 मध्ये येशू ख्रिस्ताने, आता तर येशू ख्रिस्त खूप अगदी डिटेल मध्ये सांगतो. कदाचित येशू ख्रिस्त विचार करत असेल की त्याला समजत नाही न, तरी म्हणून येशू ख्रिस्त डिटेल मध्ये सांगतोय. वचन 10, अध्याय 10 वचन 33. अच्छा, पहा आपण वर यरुशलेमेस जात आहोत. हे थर्ड टाइम. ओके. तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री यांच्या स्वाधीन करण्यात येईल. याच्या स्वाधीन करण्यात येईल. ते त्याला देहांत शिक्षा ठरवतील, देहांत शिक्षा देतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील. परराष्ट्रीयांचे स्वाधीन करतील आणि ते त्याची थट्टा करतील, त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील, व त्याचा जीव घेतील. आणि 3 दिवसांनी तो पुन्हा उठेल. बघा, आता डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या यातना तो त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. लगेच वचन 35 मध्ये, हे सुरू आहे 33 मध्ये. लगेच 1-2 वचनानंतर वचन 35 मध्ये काय होत आहे? जब्दीचे दोघे मुलगे याकोब व योहान. कोण दोघं मुलगे? जब्दीचे दोघं मुलगे. ओके, याकोब आणि योहान. त्यांना काय हवं बघा? त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही आपल्या जवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. काय सुरू आहे शिष्यांचं? काय सुरू आहे शिष्यांचं? काय सुरू आहे? त्यांना काय हवं होतं? याकोब आणि योहान ते होते, त्यांना काय हवं होतं? काय होतं त्यांना? त्यांना काय हवं होतं? एकाला डावीकडे जागा हवी होती आणि एकाला उजवीकडे जागा हवी होती ना. माणूस ही पोस्ट मिळण्यासाठी ऑफिसमध्ये तर एवढी, म्हणजे आपण जे काही अनुभव सगळे ना, म्हणजे कोणाचं नाव खराब करायचं, कोणाच्या नावाने पोपत्ता काढायची, किंवा आपण ते मुख्यमंत्री होताना वगैरे आपण बघितलेलं आहे की ह्याला नको तर त्याला खेच, ह्याला ओढ, मला कसं पद मिळेल, ह्याला डावून मला कसं पद मिळेल, याच्यासाठी माणूस धडपडत असतो. म्हणून आम्हाला लोकांना हे पद द्या, एकाला डावीकडे एकाला उजवीकडे, हे पद आम्हाला द्या ना. प्रिय बंधू भगिनी, मुद्दा एवढाच आहे की येशू ख्रिस्त निवडत आहे यातनांनी आणि शिष्य. आपण सगळेजण आपलं काहीतरी वेगळंच सुरू आहे. आम्हाला पद पाहिजे, आम्हाला पैसे पाहिजे, आमच्या प्रॉपर्टी, आम्हाला काय मिळेल, सगळ्यात मोठा कोण आमच्यामध्ये, हे काही सगळ्या जागतिक गोष्टींचा आपला विचार सुरू आहे. येशू ख्रिस्त आपल्याला काहीतरी सार्वकालिक देण्याचा प्रयत्न करतो, त्याकडे लक्ष न कोणाचं ना. मला पद का मिळेल, मला पैसा, मला प्रॉपर्टी, मला काय मिळेल, ह्या रिलेशनशिप मधून मला याच्यामधून काय मिळेल, हेच आपलं सुरू आहे. जे वितळणार आहे त्या जीवनामध्ये, जे वितळणार आहे त्याच्याच मागे. म्हणून हे पण की येशू ख्रिस्त जेव्हा शिष्यांना आपल्या मिशनवरती पाठवतो, मागच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 6 मध्ये, मागच्या शुभवर्तमान अध्याय 6 मध्ये येशू ख्रिस्त जेव्हा शिष्यांना पाठवतो तेव्हा त्यांना वॉर्निंग देतो, स्ट्रिक्ट सांगून ठेवतो की तुम्ही काय घ्यायचं बरोबर आणि काय घेऊ नका बरोबर. येशू ख्रिस्त त्यांना सांगतो, हे घ्या आणि हे घेऊ नका तुमच्या बरोबर. ते आपण बघूया, काय खायला सांगतो, काय नाही घ्यायला सांगतो येशू ख्रिस्त, आणि काय नाही घ्यायला सांगतो ते कशासाठी, हे गोष्टी घेऊ नका तुमच्या बरोबर का सांगतो येशू ख्रिस्त. सो मागचे शुभवर्तमान अध्याय 6 वचन 7 ते 9. ओके, तर ऐकूया काय घ्यायचं. नंतर त्या 12 जणांस आपल्या जवळ बोलावून तो त्यांना जोडीने पाठवू लागला.
त्यांनी त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला आणि त्यास आज्ञा केली की वाटीसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका. काठी वाचून काही घेऊ नका. ओके, पुढे. भाकरी घेऊ नका. झोडणा घेऊ नका. किंवा कंबर कशात पैसे घेऊ नका. कंबर कशात पैसे घेऊ नका. चला पुढे. तरी दहाणा घालून चाला. वाहन जरी वाहना घालून चाला. ओके, पुढे. 2 अंगरखे घालू नका. आणि 2 अंगरखे घालू नका. थांबा, आता बघा 5 गोष्टी आहेत, पण त्याच्यापैकी 2 गोष्टी तुम्ही घ्या. बरोबर, ख्रिस्त सांगतोय तुमच्या हातामध्ये काठी घ्या आणि तुमच्या पायामध्ये वाहन घ्या. ओके, प्रेज द लॉर्ड. ओके, बघूया, समजून घ्या. ओके, आणि 3 गोष्टी घेऊ नका जेव्हा तुमच्या बरोबर. झोडा घेऊ नका, कमरकशात पैसे घेऊ नका आणि भाकरी घेऊ नका. अंगरखा घेऊ नका. भाकरी आणि अंगरखा घेऊ नका. 3 गोष्टी घेऊ नका. एक गोष्ट. आता नंबर 1, काठी तुमच्या बरोबर घ्या. काठीचा अर्थ काय? काठीचा अर्थ काय? स्टिक. हा, स्टिक कुणाच्या हातामध्ये असते? कुणाच्या हातामध्ये असते आपल्याकडे? हा, अरे हा, बिशपांच्या हातामध्ये असते की नाही काठी? काठी बिशपांच्या. त्या बिशपांच्या हातामध्ये जी काठी असते तिचा अर्थ काय? अधिकार आहे. येशू ख्रिस्ताने बिशपांना दिलेला अधिकार आहे तो त्या काठीचा अधिकार. तर काठी, येशू ख्रिस्त त्यांना सांगतो काठी घ्या म्हणजे माझा अधिकार तुमच्या बरोबर घ्या. तुम्ही तुमच्या नावाने जात नाही, तुम्ही तुमचं करण्यासाठी जात नाही, तुमची सुवर्त देण्यासाठी जात नाही, तुम्ही माझ्या अधिकाराने जातात. माझ्या अधिकाराने जातात, माझी सुवर्त सांगण्यासाठी जातात. म्हणून काठी हातामध्ये घ्या म्हणजे माझा अधिकार घ्या. तुम्ही तुमच्या अधिकाराने जात नाही. इथे कोणी धर्मगुरू असो, सिस्टर असो, बिशप असो, कुणी स्वतःच्या अधिकाराने काम करत नाही. येशू ख्रिस्ताने दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकाराने काम करतो. म्हणून काठी घ्या म्हणजे माझा अधिकार घ्या. बरोबर. त्यानंतर दुसरं, वाहना घाला. का? वाहना. हा, ठीक आहे. वाहना घाला का? वाहना घाला का? त्यावेळेला फक्त त्यावेळेला जे गुलाम होते ते गुलाम फक्त वाहना घालत नसत. ओके, गुलामांना वाहना घालण्यासाठी परवानगी नव्हती. बाकी सगळे जण वाहना घालत होते. तर गुलाम वाहना घालत नसत. तुम्ही बघा, म्हणजे वाहना घाला याचा अर्थ काय? की तुम्ही कोणाचे गुलाम नाहीत. तुम्ही फक्त परमेश्वराचे गुलाम आहात. तुम्ही कोणाचे गुलाम नाहीत. इथे बघा, लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 15, लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 15 वचन 22, जेव्हा तो उधळा पुत्र येतो परत, सगळं ते संपूर्ण नशिबाने वडील त्याचं स्वागत करतात, त्याला आलिंगन मारून स्वागत करतात त्याचं, की माझा मेलेला पुत्र जिवंत झालेला आहे, तो आलेला आहे, हे कापा ते कापा आणि त्याला स्वागत करा आणि त्याचं सण गाजवा वगैरे असं सर्व बाप सांगतो. तेव्हा बाप काय सांगतो? एक त्याच्यामध्ये गोष्ट सांगतो. वचन अध्याय 15 वचन 22 एक काय सांगतो बघा. बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून याला घाला. झगा घाला. त्यानंतर याच्या हातात अंगठी घाला व पायात जोडा घाला. पायात जोडा घाला. काय सांगितलेलं आहे? पायात वाणा घाला, पायात जोडा घाला. तो आलेला आहे का? याचा अर्थ काय झाला? पायात वाणा घाला म्हणजे आता तू गुलाम राहिलेला नाहीस बेटा. आता तू गुलाम राहिलेला नाहीस. तू आलेला आहेस परत, म्हणून तू माझा पुत्र झालेला, म्हणजे मी तुला संपूर्णपणे पुत्र म्हणून स्वीकारलेला आहे. म्हणून पहिला त्याच्या पायामध्ये वाणा घाला. हे ह्याचं चिन्ह आहे की तो आता गुलाम राहिलेला नाही, तो माझा पुत्र म्हणून मी माझा संपूर्णपणे स्वीकारलेला, म्हणून तो वाणा घाला. म्हणजे हा रेफरन्स आहे की वाहना, गुलाम फक्त वाहना घालत नसत. म्हणून येशू ख्रिस्त जेव्हा सांगतो की तुम्ही वाहना घाला, याचा अर्थ की तुम्ही कुणाचे गुलाम नाही, तुम्ही फक्त परमेश्वराचे गुलाम आहात. म्हणून आपण ही परमेश्वराचेच गुलाम असले पाहिजे. दुसरे कुणाचे कुठल्याही संपत्तीचे कसलेही गुलाम होऊ नये, हा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर 3 गोष्टी घ्या तुमच्या बरोबर. पहिलं सांगितलेलं जोडणं घ्या, मग 3 गोष्टी घेऊ नका. ओके, कुठल्या 3 गोष्टी घेऊ नका? जोडणं घेऊ नका, कमरकशात पैसे घेऊ नका आणि भाकरी आणि अंगरखा घेऊ नका. पहिला जोडणं घेऊ नका. त्यावेळी काही धर्मगुरू किंवा लोक वगैरे आपल्या बॅग घेत
आणि येरुशलेमच्या मंदिरासाठी किंवा कुठल्याही कामासाठी वगैरे असे शहरोशहरी गावोगावी ते पैसे गोळा करण्यासाठी जातात आपल्या बॅगेमध्ये. ख्रिस्ताचं असं म्हणणं आहे, झोळणं घेऊ नका, तुम्हाला फुकट मिळालेलं आहे, तुम्ही फुकट द्या लोकांना, कुणाकडून काहीच घेऊ नका, फुकट द्या. तुम्हाला सगळं फुकट मिळालं, शुभवार्ता तुम्ही फुकट द्या सगळ्यांना. म्हणून झोळणं असल्यावरती तुम्ही फुकट द्या. नंबर 1. नंबर 2, कमर कशात पैसे घेऊ नका. का? कमर कशात पैसे घेऊ नका का? मी आताच सांगितलं, पैसे असल्यावरती माणसाचा फोकस मिळतो. पैसे असल्यावरती येशू ख्रिस्ताने ते अगोदर पण सांगितलेलं आहे की एकतर तुमचं मन पैशामध्ये लागणार किंवा एकतर तुमचं मन परमेश्वरामध्ये लागणार, दोघांपैकी. म्हणून कमर कशात पैसे घेऊ नका म्हणजे तुमचा संपूर्ण फोकस, कम्प्लीट 1% तुमचा फोकस, सिंगल माइंडेड, इंग्रजीमध्ये शब्द आहे सिंगल माइंडेड, कम्प्लिटली तुमचा फोकस हा फक्त शुभवर्तमानावरच असला पाहिजे. बस परमेश्वरावरच असला पाहिजे, ख्रिस्तावरच असला पाहिजे. फोकस विभाजित होता कामा नये, कुठेच तुमचा फोकस असू नये, फक्त परमेश्वरावरतीच, फक्त शुभवर्तमानावर. म्हणून कमर कशात पैसे घेऊ नका. जर तसं नाही की आपल्याकडे जगण्यासाठी पैशांची सगळ्यांना आवश्यकता आहे ना, ओके, पण फोकस कुठे आहे माझा? माझा फोकस पैशावरती आहे की माझा फोकस? म्हणून ना वि स खांडेकर एक छान वाक्य सांगतात की कादंबरी 2 म्हणे, मला 2 म्हणे. वि स खांडेकर काय वाक्य सांगतात की जो माणूस विचार करतो की पैसा सर्व काही करू शकतो, तो माणूस पैशांसाठी काही करू शकतो. काय वाक्य आहे? वि स खांडेकर सांगतात की जो माणूस विचार करतो की पैसा सर्व काही करू शकतो, तो माणूस पैशांसाठी काहीही करू शकतो. म्हणून ते असू नये की पैसा सर्व काही वगैरे. म्हणून येशू ख्रिस्त सांगतो की संपूर्ण फोकस असू द्या. म्हणून कमर कशात पैसे घेऊ नका, तुमचा फोकस हा शाश्वत गोष्टींकडे असू द्या, जागतिक गोष्टींकडे नाही. आणि शेवटी भाकरी घेऊ नका, अंगरखा घेऊ नका. भाकरी आणि अंगरखा याचा अर्थ संपूर्णपणे परमेश्वरावरती अवलंबून राहा, स्वतःवरती नाही, संपूर्णपणे. परमेश्वर जो तुम्हाला शुभवर्तमानासाठी पाठवत आहे तो तुम्हाला देईल, सगळं काही देईल, भरभरून देईल, तुम्हाला संपणार नाही एवढं देईल तो तुम्हाला. पण तुमच्या बरोबर हे करू नका, भाकरी घेऊ नका, अंगरखा म्हणजे परमेश्वरावरती अवलंबून राहतो देईल. आणि मला वाटते तुम्ही ऐकलेले असते काही अनुभव वगैरे, आपले जे जजमेंट फादर आहेत त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये फॉर्मेशनमध्ये असं असायचं, 1 महिना त्यांनी असं नुसतं निघायचं, काहीच न घेता, दोघांनी असं याच्यावरती 1 महिन्याच्या जर्नीवरती. आणि त्यांचे अनुभव एवढे सुंदर आहेत त्यांचे अनुभव. नंतर तोच अनुभव ईश्वर सांगितले की भाकरीने अंगरखा घेऊ नका, म्हणजेच तुम्ही संपूर्ण परमेश्वरावरती अवलंबून राहा. तर हे येशू ख्रिस्त सांगतोय, ह्या सगळ्यांचा अर्थ की काठी घ्या, वाहनं घाला, जोडणा घेऊ नका, कमर कशात पैसे घेऊ नका, भाकरी घेऊ नका, अंगरखा नका घेऊ, ह्या सगळ्यांचा अर्थ ख्रिस्त एकच सांगतोय की तुमचं लक्ष कुठे आहे, फोकस कुठे आहे, लक्ष तिकडे ठेव, लक्ष इतर गोष्टीकडे ठेव. हा पैसा लागतो, हे लागते, संपत्ती लागते, ओके, पण तुमचा फोकस तिकडे असू दे. यु नो, मी मागे कदाचित उदाहरण सांगितलं असेल, एका ठिकाणी घर आहे, मी आता सांगणार नाही, एका ठिकाणी घर आहे, मोठं घर, 6 भाऊ, मोठं जुनं घर, जुन्या काळामध्ये मोठं घर आहे, खूप मोठं घर आहे. तिकडे 3 बंगले होऊ शकतात, मोठमोठे 3 बंगले होऊ शकतात. गेले 16 वर्ष, 17 वर्ष, गेली 17 वर्ष तिकडे कोर्ट केस सुरू आहे. या 6 भावांपैकी कोणीही आज त्या घराला हात लावू शकत नाही. कोणाचं लॉक आहे, बंद, कारण जोपर्यंत कोर्ट केस सुरू आहे तोपर्यंत कोणच घराला हात लावू शकत नाही. कोणच नम्रपणा घ्यायला किंवा सॉल्व्ह करायला किंवा आपला इगो, आपला अहंकार बाजूला ठेवायला तयार नाही. कोणच नम्रपणा घेत नाही. 6 भावांची अगदी व्यवस्थित रित्या तिकडे 3 घरं होऊ शकतात, वरची खाली असं आरामशीर राहू शकतात 3 जण. आज 17 वर्ष झाली ती केस सुरू आहे. आणि मी तुम्हाला सांगू, केससाठी आज एवढी त्यांच्याकडून रक्कम संपली असेल की त्या रकमेमध्ये त्यांचं घर पण ते विकायला लागेल. ती रक्कम देण्यासाठी, वकिलाची मूठ बंद करण्यासाठी त्यांना ही घरं पण विकायला लागतील, हे घर पण विकायला लागेल, ही जागा पण विकायला लागेल. एवढे पैसे आता 17 वर्षामध्ये कोणच नम्रपणा घ्यायला तयार.
ना तुला ना मला नाही ह्याला ना त्याला घात कुत्र्याला ना अशी गरज. म्हणून माणूस या जागतिक गोष्टीमध्ये एवढा अडकलेला असतो. थोडंसं नम्रपणा घेतला किंवा थोडंसं तरी ती केस सुरू होऊ शकते. पण ती केस एकदा सकाळी 8 वाजता सकाळी 8 वाजता आमचे 3 भाऊ केस आले. ते 3 भाऊ वगैरे आले, सुरू झाली वगैरे केस. तर आम्ही दोघं धर्मगुरू होतो. आम्ही प्रार्थना केली 5-10 मिनिटं प्रार्थना केली आणि जशी केसला आम्ही डिस्कशनला चर्चेला सुरुवात केली 3 भाऊ अशी प्रॉपर्टीची केस होती. जशी चर्चा सुरू केली एक भाऊ उठला आणि त्याने सांगितलं थांबा फादर. आणि तो भाऊ सांगतो फादर मी खरंच मनापासून सांगतो मला याच्यामधलं काहीच नको फादर. आणि मी दाखवण्यासाठी सांगत नाही, मी खरंच सांगतो मला खरंच काय नको. मी चिंचेच्या पानावरती झोपेन पण मला 1-2 मिनिटाची चांगली शांतीने झोपव्या बस. हे खरंच नको मला. कोणाला काय हवं असेल ना त्यांना द्या का. आणि माझ्याकडे आता पण जे आहे त्याच्यामधलं पण द्या, नो प्रॉब्लेम माझ्याकडे. मी तुम्हाला सांगू 7 मिनिटामध्ये अजून मला आठवते 7 मिनिटामध्ये लिहून टिपून ती केस संपली. लिहून केस संपली ती संपूर्ण. आम्ही लिहिलं लगेच सह्या केल्या, त्याच्या सह्या घेतल्या काय काय वगैरे कुणाला काय वगैरे केस संपली. एकाने जरी थोडासा नम्रपणा घेतला का एवढं म्हणजे जागतिक गोष्टींसाठी एवढं आपण का आपलेलं असतं एवढं का मागे एवढं पाहिजेच म्हणजे पाहिजेच असं नाही. मग शांतीचं काय, मग त्या आनंदाचं काय, खऱ्या निखळ आनंदाचं काय. आता ते 3 भाऊ किती आनंदामध्ये असतील. उलट त्याने ते वाक्य बोलल्यावर 2 भावांना अजून हे नसेल आनंद वाटला असेल आणि ते सुखामध्ये राहिले असेल आयुष्यासाठी. एक बाई माझ्याकडे आली आणि ती मला सांगते फादर 35 वर्ष आमची केस सुरू आहे. 35 वर्ष आमची केस सुरू आहे. आणि मी तिला बोलवून सांगितलं 35 वर्ष तुमची केस सुरू आहे. 35 वर्ष हे टेन्शनचं आणि त्रासाचं आणि हे सगळं अंगावरती घेऊन हे असं तुम्ही जीवन जगतात 35 वर्ष. अरे माणसाचं आयुष्य किती बाबा, किती असतं माणसाचं आयुष्य. एक 35 ते 40 वर्ष आपल्याला जगायला मिळतं. ती संपूर्ण 35 वर्ष तुम्ही या केसमध्ये घालवलेली. आणि ते वकिलांची केस, मग कोर्ट केस, मग ते करा, मग त्याची मुठी बंद करा, मग पैसे द्या, मग ते मुलांची हालत, तिकडे कुटुंबाची हालत. तुम्ही 35 वर्ष केस जगत होता. काय मग आयुष्यामध्ये दुसरं उरलं काय. मग किती जगलात तुम्ही आणि काय जगलात वगैरे हे सगळं टेन्शन घेऊन तुम्ही जगत 35 वर्ष. आणि हे सत्य आहे, उत्तरांच्या बाबतीत सत्य आहे की ना कधी कधी 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष केस सुरू आहे बस. आणि केस संपल्यानंतर सुद्धा ती भांडणं वगैरे सुरू असतात. किती आपण जागतिक गोष्टींसाठी ना, किती आपण जागतिक गोष्टींसाठी असं सांगितलं जातं सम पीपल आर सो पुअर, so absolutely poor that what they have is only money. If everything that you have is only money, you are the poorest person in your life. See, काही माणसाकडे असं सांगितलं जातं की त्यांच्याकडे जे काही असतं ते फक्त पैसा असतो. जर तुमच्याकडे फक्त पैसा असेल तर तुम्ही ह्या जगामधले सगळ्यात गरीब व्यक्ती आहात. पैशाबरोबर आनंद असतो, पैशाबरोबर सुख असलं पाहिजे, पैशाबरोबर सौख्य असलं पाहिजे, तर तुम्ही जगामध्ये श्रीमंत व्यक्ती आहात. नाहीतर जगामध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये हा सायंटिफिक प्रॉपर स्टडी आहे, अभ्यास आहे. तर हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जी जगामधली टॉप 3 युनिव्हर्सिटीमधली एक आहे. ओके, हार्वर्ड युनिव्हर्सिटी. त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेले 35 ते 40 वर्ष एक स्टडी सुरू आहे. कुठली स्टडी, काय स्टडी की माणसाला खरा आनंद काय देतं, माणसाला खरा आनंद कुठे मिळतो, कुठल्या गोष्टीमधून माणसाला खरा आनंद मिळतो ह्या. आणि त्यांनी अनेक हजारो लोकांची जीवन ट्रॅक केली. म्हणजे लहानापासून ते मोठे होईपर्यंत काय वगैरे हजारो लोकांची जीवन ट्रॅक केली आणि सायंटिफिक स्टडी. आणि मग तर त्या सगळ्या स्टडीचा हे आपला शेवटचं जे बॉटम लाईन असते ना शॉर्टमध्ये जे शेवटचं वाक्य ते सांगतात की माणसाला आनंद सगळ्यात मोठा आनंद देते. पैसा तर नाहीच, संपत्ती तर नाहीच, किंवा हे नोकरी पद पोस्ट वगैरे जे काही ह्या गोष्टी तर नाहीच, अजिबात नाही. सगळ्यात मोठा आनंद देते माणसाची रिलेशनशिप, नातीपुती, माणसाची नातीपुती.
आणि मग त्यांनी शेवटच्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्हाला असं आढळलं की ज्यांची रिलेशनशिप, ज्यांची नातीगोती एकमेकांबरोबर व्यवस्थित होती, चांगली होती, ती माणसं जीवनामध्ये जास्त आनंदी होती आणि ज्यांची नातीगोती किंवा रिलेशनशिप बरोबर नव्हती ती माणसं जास्ती आनंदी नव्हती. आपण कुठल्या गोष्टींना महत्व देतो? पैशाला महत्व देतो हे आहे, ह्या गोष्टी महत्वाच्या, पण आपण ह्या नात्यांना, रिलेशनशिपला महत्व देतो का जीवनामध्ये? जे आपल्याला सगळ्यात मोठा आनंद देते ना. म्हणून शेवटचं उदाहरण सांगतो आणि मग आपण ते, मी तुम्हाला लॅम्बोर्गिनी कारचं उदाहरण सांगितलं असेल, लॅम्बोर्गिनी कारचं. तर एक माणसाने मोठी लॅम्बोर्गिनी कार, लॅम्बोर्गिनी तुम्ही नाव ऐकलं असेल, लॅम्बोर्गिनी कार 3 ते 4 करोडपासून सुरू होते. तर एका पॅरिसमध्ये मी होतो, त्याने लॅम्बोर्गिनी मोठी कार, येलो कलरची पॉश स्लिम कार, 3,80,00,000ची कार, 3,80,00,000ची कार त्याने आशीर्वादासाठी आणली. त्याची बायको होती आणि 2 मुलं होती. तर त्याने आम्हाला सांगितलं, आम्ही कार वगैरे आशीर्वादित केली मी. आणि मग तो माणूस सांगतो, फादर चला आपण एक राऊंडसाठी. म्हटलं बरं आहे, 3,80,00,000च्या कारमध्ये कधी बसायला संधी मिळेल, तर जाऊया आपण राऊंडला जाऊया. तर त्यांनी त्याच्या बायकोला आणि मुलांना तिकडे चर्चमध्ये बसवलं. त्याने सांगितलं, फादर आपण जाऊया राऊंडला. तर तो माणूस मला राऊंडसाठी घेऊन गेला. एक 5 ते 6 मिनिटानंतर त्यांनी कार रस्त्यामध्ये थांबवली, एका साईडला गेली आणि तो माणूस रडायला लागला. आणि मला त्यातून आठवतं, म्हणजे लहान मुलासारखा तो रडायला लागला त्या कारमध्ये. आणि तो माणूस सांगतो, फादर आय एम नॉट हॅपी, मी जीवनामध्ये आनंदी नाही. तर काय झालं, उघड आहे पण, आणि अशा प्रकारे येणार म्हणे मी जीवनामध्ये आनंद नाही. म्हणे माझ्या बायकोने डिवोर्ससाठी फाईलला टाकली ऑलरेडी काही दिवसापूर्वी. अँड तो सांगतो, फादर आय लव्ह हर, मी तिच्यावर खूप प्रेम करतो, मला तिला सोडायचं नाही, पण ती ऐकतच नाही. ती सांगते की माझं लग्न फक्त पैशाबरोबर झालेलं आहे, पैसा सोडून मी तिला काहीच देत नाही म्हणजे जीवनामध्ये, कधी वेळ देत नाही, कधी काय कुठल्या गोष्टी देत नाही, फक्त मी तिला पैसा देतो. म्हणून ती सांगते की मला असं जीवन जगायचं नाही म्हणून. आणि तो सांगतो, फादर त्याहीपेक्षा वर्स्ट गोष्ट म्हणजे जी दोन्ही मुलं माझ्याकडे सगळं आहे, पण जे काय तुम्ही सांगा, कार पाहिजे, कुठली पैसा पाहिजे, घर पाहिजे, फ्लॅट पाहिजे, मी 10 फ्लॅट असेच घेऊ शकतो, पण दोन्ही जी मुलं आहेत त्या मुलांना माझ्याबरोबर राहण्याची इच्छा नाही, आई बरोबरच राहायचं, ती पण वाईट गोष्ट. तर तो माणूस ज्याप्रमाणे तो रडत होता, मी विचार करतो की ही 3,80,00,000ची बेस्ट स्लीप सुपर कार ही फक्त तो पत्रा आहे, मेटल आहे, फक्त मेटल आहे. इट हॅज गॉट युटिलिटी व्हॅल्यू बट इट हॅज नॉट हॅपीनेस व्हॅल्यू. त्याच्यामध्ये हॅपीनेस व्हॅल्यू नाही, त्याच्यामधून आनंद देऊ शकत नाही ती कार, फक्त वापरण्यासाठी आहे. म्हणून तो पत्र आहे असं मला वाटलं की कारमध्ये काय, जी गोष्ट आनंद देऊ शकत नाही, जी गोष्ट खरी आनंद देऊ शकते की त्याची नाती-गोती, ती त्याने कधी कमावली नाही. मी असं नाही सांगत की तुम्ही लॅम्बोर्गिनी कार आणायची नाही असं ना, मला पण बोलू आशीर्वादासाठी आपण बसू, पण आपलं लक्ष कुठे, आपलं फोकस कुठे आहे. तर आज मला एकच गोष्ट सांगायची आहे प्रिय बंधू भगिनींनो, की सगळं काही पैसा भरपूर कमवा आणि असलाच पाहिजे, भरपूर कमवा पैसा, नो प्रॉब्लेम, आपल्या मुलांना पण सांगा, पण आपला फोकस, आपलं लक्ष, आपलं अटेन्शन हे सार्वकालिक गोष्टीसाठी असू दे, येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद.